सो नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी आत्ताच आलो आहे ऑफिसवरून. जस्ट घरी बॅग ठेवली आणि मला ॲक्च्युली लागली होती भूक आणि आज मला ऑफिसमधून निघायला लेट झाला. आत्ता जस्ट आलो मी 10 वाजता घरी. 10:15 झाले आता. तर मी दीक्षूला बोललो की मला भरपूर भूक लागली, एकतर आपण बाहेर खायला जाऊया किंवा घरी काहीतरी कर. पण घरी एवढ्या पटकन करणं पॉसिबल नव्हतं, म्हणून आमचं बाहेर जायचं ठरलेलं. बट तिने ऐन टायमाला टांग दिली. म्हणजे मला भूक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे माणसाला भूक लागली की नकोसं होतं एकदम. पण मला भरपूर भूक लागली होती आणि हिने ऐन टायमाला टांग दिली. बोलते घरी बनवते, काहीतरी खिचडी वगैरे बनवते असं. सो मग माझी सटकली. मी बाईक लावली आणि पटापट घरी आलो. तर तेवढ्यात भडकणारच होतो तर समोर एक वेगळंच चित्र दिसलं मला. ते मी तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघा. आणि आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, हे काहीतरी करतायत. काय करताय रे? आता खिचडी बनवायची आहे. आम्ही उद्या टिफिनला बनवतोय ना. कोणाला येडे बनवताय रे? काय रे, कोणाला येडे बनवताय तुम्ही? अरे बाबा, आता हे टोस्ट करून फ्रीज मध्ये ठेवायचं ना बाबू, आणि उद्या ऑफिस मध्ये खायचं. तर बघितलं तुम्ही, हे कोणाला येडे बनवता. तर हे उद्यापर्यंत कसं राहील तुम्ही सांगा मला. बाबू, तुला काय वाटतं? हा, तो पण उद्या टिफिनला नेणार आहे दुपारी. गरम करायचं वरती गॅसवर का तव्यावर? आमचा प्लॅन होता हा, तुला फसवण्याचा, माझा आणि बाबूचा. पण तुमच्या प्लॅन मध्ये माझी तार सटकली ना डोक्याची. जर मी दरवाजा उघडल्यावर जर खरंच तुमची वाट लावली असती. म्हणजे हा बाबूचा प्लॅन होता का? माझं आणि त्याचं ठरलं होतं की तुला उल्लू बनवायचं. अच्छा ना बाळा. तर तुम्ही बघितलं ना, हे दोघं मिळून मला येडे बनवतात. आता येड्याला काय येडं बनवणार असं म्हणतील काय काय जण. बट यांनी खरंच मला वेड्यात काढलंय. मला भूक लागलेली होती आणि हे बघूनच माझं पोट भरलंय. आता असं म्हणू नका की नाही मी खाणार. सो आज सँडविच आहे, तर तुम्ही पण या. माझा अवतार आहे काहीतरी वेगळं. व्हिडिओ नको, एकदा आला सवार. आणि अशा प्रकारे आपलं सँडविच रेडी. बघा, या तुम्ही पण गरम गरम सँडविच खायला. आम्ही काय करतो, आमची ट्रिक आहे, सगळे एकसाथ बनवून ठेवतो गरम गरम आणि मग एकसाथच खातो. 4-5 सँडविच. खरंच? ह्याच्या आधी खाल्ले नाहीस? ह्याच्या आधी खाल्ले? त्याच्या आधी पण खाल्ली आहे. चटका लागला. फायनली सँडविच रेडी झालेला आहे मित्रांनो. तुम्ही पण या खायला. एकदम मस्त बनवलं दीक्षूने सँडविच. आणि बाबू आलेला आहे. बाबू, कसं होतं सँडविच? बाबू 2 शब्द सांगते. मस्त गरम गरम आहे. बाबू, कुठलं सँडविच खाल्लंस तू आता? बाबूला सँडविचची डिश विचारतो पण त्याला माहिती नाही. कुठलं खाल्लं सांग? साधा सँडविच, टोस्ट सँडविच, चीज सँडविच, कुठलं खाल्लात? टोस्ट. ओळखला त्याने बरोबर. टोस्ट सँडविच खाल्लं त्याने. आज ॲक्च्युली बायकोचा स्पेशल मेनू होता वाटतं. काय ग? मग का ध्रुवचा होता? तुला सरप्राईज द्यायला बोलवलं होतं त्याला 10 वाजता. त्याला आज न बोलवता तो आला. पण या दोघांनी मला फसवलेलं. मी ॲक्च्युली चिडलो भरपूर, कारण कामावरून आपण टकून बघून येतो. तू म्हणाला की आपण त्याला सांगूया नको, त्याला सांगूया उद्या ऑफिससाठी. नाही, आणि ॲक्च्युली कामावरून थकून बघून येतो आणि आज मुळात मला लेट झालं होतं ऑफिसवरून यायला. आणि एवढा निरागसपणे तो सांगत होता म्हणून मी पण तुला म्हटलं तरी ऑफिसमध्ये आहे ना बाबू. मला राग आला भरपूर, बट तो यांना बघितल्यावर कन्वर्ट झाला. मला येडे बनवायला लागले आणि बोलतात की उद्यासाठी ऑफिसला सँडविच कोण, तुम्ही सांगा सँडविच कोण ऑफिसला नेतं का? आज रात्री बनवलेलं.
नाही अजून रात्री वगैरे नेतात हा बो नेतात. ध्रुव नेतो वाटतं, तू नेतो? पोट भरलं का? भरलंय, बाबूचं पण पोट भरलंय आता. सो आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण या सँडविच खायला. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर. बाय बाय बाय.